हॅलो स्टुडंट. तर लास्ट व्हिडिओमध्ये आपण फिल्ट्रेशन ही एक मेथड पाहिली. त्याच्यामध्ये आपण 2 टाइप्स पाहिले. फर्स्ट वन इज दी सिम्पल फिल्ट्रेशन अँड सेकंड वन इज दी फिल्ट्रेशन अंडर सक्शन. त्यामध्ये जी फिल्ट्रेशन अंडर सक्शन ही मेथड आहे ती विदिन अ मिनिटमध्ये होते. ओके, दिस इज दी फास्ट मेथड. त्यानंतर आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघणार आहोत प्युरिफिकेशन ऑफ सॉलिड्स ऑफ ऑर्गॅनिक कंपाऊंड्स. म्हणजे ऑर्गॅनिक कंपाऊंड्स हे सॉलिड फॉर्ममध्ये असतील. ओके, तर ते आपण कसं फिल्टर करणार, म्हणजे त्याच्यामधल्या आपण इम्प्युरिटीज कशा सेपरेट करणार ते बघणार आहोत. आता इम्प्युरिटीज ज्या आहेत त्या 2 प्रकारच्या आहेत, हे मी तुम्हाला लास्ट व्हिडिओमध्ये सांगितलं. फर्स्ट वन इज दी सोल्युबल इम्प्युरिटी अँड सेकंड वन इज दी इनसोल्युबल इम्प्युरिटी. आता लास्ट व्हिडिओमध्ये आपण जी फिल्ट्रेशन मेथड पाहिली त्यामध्ये आपण इनसोल्युबल इम्प्युरिटीज फिल्टर करत होतो. ओके, म्हणजे सेपरेट करत होतो आणि तुम्हाला प्रोडक्ट मिळत होता. आणि जो प्रोडक्ट मिळत होता त्याच्यामध्ये सोल्युबल इम्प्युरिटीज होत्या आणि प्युअर सबस्टन्स हे दोन्ही होतं. ओके, तर आज जी मेथड आहे आपण बघणार आहोत त्याच्यामध्ये आपण सोल्युबल इम्प्युरिटीज प्लस इनसोल्युबल इम्प्युरिटीज ही सेपरेट करणार आहोत आणि तुम्हाला प्युअर सबस्टन्स मिळेल. ओके, तर सॉलिड ऑर्गॅनिक कंपाऊंड सेपरेट करण्यासाठी 2 मेथड्स आहेत. फर्स्ट वन इज दी सब्लिमेशन. ओके, फर्स्ट वन इज दी सब्लिमेशन अँड सेकंड वन इज दी क्रिस्टलायझेशन. सेकंड वन इज दी क्रिस्टलायझेशन. आता क्रिस्टलायझेशन त्याच्यामधले आपण बघणार आहोत. क्रिस्टलायझेशन ही मेथड, क्रिस्टलायझेशन ह्या मेथडने आपण सोल्युबल अँड इनसोल्युबल दोन्ही इम्प्युरिटीज आपण सेपरेट करू शकतो. ओके, आता आपण क्रिस्टलायझेशन ही मेथड बघूया. क्रिस्टलायझेशन जर तुम्हाला विचारलं डेफिनेशन, तर तुम्हाला डेफिनेशन ही माहीत असावी क्रिस्टलायझेशनची. त्यासाठी मी तुम्हाला डेफिनेशन आधी सांगते. तर डेफिनेशन काय आहे क्रिस्टलायझेशनची बघा. दी प्रोसेस ऑफ ऑब्टेनिंग प्युअर अँड क्रिस्टलाइन सॉलिड फ्रॉम इट्स सोल्युशन इज नोन ॲज क्रिस्टलायझेशन. म्हणजे एखादं क्रूड सॉलिड असेल. ओके, क्रूड सॉलिड असं का म्हटलेलं आहे मी त्याला, तर त्या कंपाऊंडमध्ये सोल्युबल अँड इनसोल्युबल दोन्हीही इम्प्युरिटीज असतील, त्यामुळे मी त्याला क्रूड सॉलिड असं म्हटलं. म्हणजे एखादं जर क्रूड सॉलिड असेल त्यामध्ये आपण काय करणार आहोत, प्युअर सबस्टन्स आणि क्रिस्टलाइन सॉलिड हे काय करणार आहोत, सेपरेट करणार आहोत. त्याला त्या प्रोसेसला काय म्हणलेलं आहे, तर क्रिस्टलायझेशन असं म्हणलेलं आहे. बघा, मी डेफिनेशन इथे लिहिते, तुम्हीही माझ्याबरोबर लिहून घ्यायची आहे. दी प्रोसेस ऑफ ऑब्टेनिंग pure and crystalline solid from its solution is known as crystallization. ओके, म्हणजे एखादं सोल्युशन असेल ऑर्गॅनिक कंपाऊंड, त्यामधून आपण काय करणार आहोत, प्युअर सबस्टन्स आणि क्रिस्टलाइन सॉलिड हे सेपरेट करणार आहोत. त्या प्रोसेसला काय म्हणणार तुम्ही, क्रिस्टलायझेशन असं म्हणणार आहात. ओके, त्यामध्ये काही स्टेप्स आहेत बघा. मग मी खाली नेक्स्ट पॉईंट लिहिते, स्टेप इन्व्हॉल्व इन क्रिस्टलायझेशन. ठीक आहे, मग त्या मी इथे स्टेप बाय स्टेप एक स्टेप मी लिहित जाईन आणि खाली मी तुम्हाला ती डायग्रॅम ही दाखवणार आहे. म्हणजे क्रिस्टलायझेशन ही प्रोसेस जी आहे तीही मी तुम्हाला दाखवते डायग्रॅमवरून. ठीक आहे, तर इथे मी फर्स्ट जो पॉईंट आहे बघा, स्टेप्स इन्व्हॉल्व्ड इन क्रिस्टलायझेशन. त्याच्यामध्ये फर्स्ट स्टेप जी आहे, प्रिपरेशन ऑफ सॅच्युरेटेड सोल्युशन. ओके, म्हणजे तुम्हाला आधी काय प्रिपेअर करायचं आहे, त्याच्यामध्ये सॅच्युरेटेड सोल्युशन प्रिपेअर करायचं आहे. सो मी फर्स्ट पॉईंट इथे लिहिते, प्रिपरेशन ऑफ सॅच्युरेटेड सोल्युशन. आता सॅच्युरेटेड सोल्युशन म्हणजे काय हे तुम्हाला माहीत आहे. तर सॅच्युरेटेड सोल्युशन म्हणजे काय, तर बघा, दी सोल्युशन विच कंटेन मॅक्झिमम अमाऊंट ऑफ सोल्यूट दॅट कॅन बी डिझॉल्व इन गिवन अमाऊंट ऑफ सॉल्व्हंट ॲट गिवन टेम्परेचर इज नोन ॲज सॅच्युरेटेड सोल्युशन. आता सॅच्युरेटेड सोल्युशनचं जर एक्झाम्पल द्यायचं म्हणलं तर बघा,
सपोज मी काय घेतलेलं आहे, शुगर सोल्युशन घेतलेलं आहे. ओके. म्हणजे मी काय घेतलं, शुगर सोल्युशन म्हणजे सपोज वॉटर घेतलं. गिव्हन अमाउंट जेवढी दिलेली आहे तेवढं मी वॉटर घेतलं आणि त्याच्यामध्ये काय केलं, मॅक्सिमम सोल्यूट मी ॲड करत गेले. ओके. म्हणजे जेवढं सोल्युशन त्याच्यामध्ये म्हणजे जेवढं सॉल्व्हंटमध्ये डिझॉल्व्ह होतंय, तेवढं मी सोल्यूट काय केलं, सॉल्व्हंटमध्ये ॲड करत गेले. म्हणजे सोल्युशन कसं झालं, सॅच्युरेटेड सोल्युशन झालं ॲट गिव्हन टेम्परेचर. ओके. तर बघा, प्रिपरेशन ऑफ सॅच्युरेटेड सोल्युशन तुम्ही काय करणार आहात, आधी सॅच्युरेटेड सोल्युशन प्रिपेअर करणार आहात. बघा, त्याच्यामध्ये मी पॉईंट लिहिते इथे बघा. सॅच्युरेटेड सोल्युशन इज प्रिपेअर बाय बॉइलिंग क्रूड सॉलिड इन सुटेबल सॉल्व्हंट. आता त्याच्यामध्ये मी हा पॉईंट लिहिते, दी सॅच्युरेटेड solution is prepared by boiling crude solid in suitable solvent. ओके. क्रूड सॉलिड म्हणजे काय, जे तुमचं ऑर्गॅनिक कंपाऊंड असेल, म्हणजे त्या कंपाऊंडमध्ये सॉल्युबल इम्प्युरिटीज अँड इनसॉल्युबल इम्प्युरिटीज दोन्ही इम्प्युरिटीज असतील, त्याला मी क्रूड सॉलिड असं म्हटलेलं आहे. तुम्ही काय करायचं आहे, सॅच्युरेटेड सोल्युशन त्याचं प्रिपेअर करायचं आहे. कसं करणार, तुम्ही सॉल्व्हंट घेणार आहात आणि ते काय करणार, ते बॉइलिंग करणार आहात. म्हणजे जेवढं तुम्हाला सॅच्युरेटेड सोल्युशन प्रिपेअर करायचं आहे तेवढी तुम्ही सोल्यूट त्याच्यामध्ये ॲड करत जाणार सॉल्व्हंटमध्ये. तुमचं काय झालं तर सॅच्युरेटेड सोल्युशन झालं. सो मी इथे काय म्हणलेलं आहे, दी सॅच्युरेटेड सोल्युशन इज प्रिपेअर बाय बॉइलिंग क्रूड सॉलिड इन सुटेबल सॉल्व्हंट. ओके. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट काय असेल बघा, दी सोल्युशन शुड बी सॅच्युरेटेड विथ सोल्यूट बट नॉट विथ इम्प्युरिटीज. ओके. सो मी ते नेक्स्ट पॉईंट लिहिते, दी सोल्युशन शुड बी सॅच्युरेटेड with solute but not with impurities. आता तुम्ही काय करणार आहात, जे सोल्युशन आहे ते सॅच्युरेटेड सोल्युशन करणार आहात. ओके. त्यानंतर बघा, आणि त्याच्यामध्ये ही इम्प्युरिटीज ही असतील, हे तुम्हाला माहिती आहे. त्यानंतर थर्ड पॉईंटमध्ये काय येणार आहे बघा, हॉट फिल्ट्रेशन. म्हणजे ते तुम्ही फिल्टर करणार आहात, हॉट फिल्ट्रेशन. ओके. त्यामध्ये काय येईल पॉईंट बघा, दी सॅच्युरेटेड सोल्युशन इज फिल्टर अंडर हॉट कंडिशन सो दॅट दी इनसॉल्युबल इम्प्युरिटीज कॅन बी रिमूव्ड ॲज अ रेसिड्यू. ओके. सो मी इथे नेक्स्ट पॉईंटमध्ये लिहिते. बघा, जर तुम्हाला आत्ता पॉईंट समजत नसतील, मी तुम्हाला इथे डायग्रॅम ही दाखवणार आहे, त्यावरूनही तुम्हाला पॉईंट समजतील. ओके. सो बघा, हॉट फिल्ट्रेशन काय आहे, म्हणजे जे तुम्ही सॅच्युरेटेड सोल्युशन प्रिपेअर केलेलं आहे ते काय करणार, तुम्ही बॉईल करणार. म्हणजे कसं करणार, तर बॉइलिंग करणार आहात. ओके. आणि ते जे हॉट असेल सॉल्व्हंट, तुमचं हॉट सोल्युशन असेल, ते तुम्ही हॉट सोल्युशन फिल्टर करणार आहात. आता फिल्ट्रेशन ही प्रोसेस मी तुम्हाला काल दाखवली, फिल्ट्रेशन कसं करायचं ते. ओके. हॉट फिल्ट्रेशनमध्ये काय येणार, दी सॅच्युरेटेड सोल्युशन, म्हणजे जे सोल्युशन तुम्ही आधी प्रिपेअर केलेलं आहे ते, जे सॅच्युरेटेड सोल्युशन इज फिल्टर्ड अंडर hot condition so that the insoluble impurities can be removed. ओके. म्हणजे काय होणार आहे, जे सोल्युशन आहे हॉट सॅच्युरेटेड सोल्युशन जे आहे तेच तुम्ही फिल्टर करणार आहात आणि इनसॉल्युबल इम्प्युरिटीज काय येतील तर त्या फिल्टरवरती राहतील, त्यालाच तुम्ही रेसिड्यू असं म्हणता. सो इनसॉल्युबल इम्प्युरिटीज कॅन बी रिमूव्ड ॲज अ रेसिड्यू. तुम्ही त्याला काय म्हणणार, रेसिड्यू असं म्हणणार, ॲज अ रेसिड्यू. त्यानंतर नेक्स्ट पॉईंटमध्ये काय येईल बघा, कूलिंग ऑफ फिल्ट्रेट. ओके. कूलिंग ऑफ फिल्ट्रेट. आता जेव्हा तुम्ही फिल्ट्रेशन कराल, इनसॉल्युबल इम्प्युरिटीज फिल्टर पेपरवरती येतील, त्याला तुम्ही रेसिड्यू म्हणणार. आणि फिल्टर पेपर पास करून
जे बीकरमध्ये जो सोल्युशन तुम्हाला मिळणार आहे ते काय असेल तर फिल्ट्रेट असेल. ओके. आता नेक्स्ट पॉईंटमध्ये काय आहे तर कूलिंग ऑफ फिल्ट्रेट, म्हणजे जो फिल्ट्रेट तुम्हाला बीकरमध्ये मिळालेला आहे तो काय करणार आहात तुम्ही कूल करणार आहात. सो नेक्स्ट पॉईंट काय आहे कूलिंग ऑफ फिल्ट्रेट. त्याच्यामध्ये मी लिहिते दी फिल्ट्रेट इज ट्रान्सफर्ड into the evaporating dish and cooled naturally so that the solute come out as a crystals. ओके. आता इथे बघा मी हा पॉईंट लिहिलेला आहे तो इम्पॉर्टंट आहे. बघा मी काय लिहिलेलं आहे दी फिल्ट्रेट इज ट्रान्सफर्ड इन टू दी इव्हॅपरेटिंग डिश, म्हणजे जो तुम्ही फिल्ट्रेट घेणार आहात तो तुम्ही इव्हॅपरेटिंग डिशमध्ये ट्रान्सफर करणार. आता इव्हॅपरेटिंग डिश मी तुम्हाला खाली डायग्रॅममध्ये मी दाखवेनच, पण ती इव्हॅपरेटिंग डिश जी आहे ती पोर्सिलिनपासून बनलेली असते. ओके. तर ती जे तुम्ही फिल्ट्रेट तुमचा आहे हॉट फिल्ट्रेट तो तुम्ही काय करणार इव्हॅपरेटिंग डिशमध्ये ट्रान्सफर करणार आणि तो नॅचरली कूल होऊ द्यायचा आहे. ओके. म्हणजे तो कूल करायचा आहे. नॅचरली कूल झाल्यानंतर दी सोल्यूट कम्स आउट ॲज अ क्रिस्टल्स, म्हणजे जे सोल्यूट आहे ते क्रिस्टलच्या फॉर्ममध्ये दिसेल, म्हणजे सॉलिड फॉर्ममध्ये दिसेल. ओके. इथे कंसात लिहिते बघा बिकॉज ते का तुम्हाला क्रिस्टल फॉर्ममध्ये दिसेल बिकॉज दी solubility of solute decreases with decrease in temperature. आता फॉर एक्झाम्पल बघा जेव्हा तुम्ही पाक करता तेव्हा काय करता एक वॉटर गिवन अमाऊंट ऑफ वॉटर तुम्ही घेतलेलं असतं आणि त्या वॉटरमध्ये तुम्ही शुगर ॲड करत जाता, म्हणजे तुम्ही सॅच्युरेटेड सोल्युशन प्रिपेअर करता. मॅक्झिमम सोल्यूट तुम्ही ॲड करत जाता आणि ती सोल्यूट काय होते म्हणजे सोल्यूट तुम्ही कुठपर्यंत ॲड करत जाणार आहे की त्या सॉल्व्हंटमध्ये सोल्यूट डिझॉल्व्ह होणार आहे. ओके. तिथपर्यंत तुम्ही ॲड करत जाणार आहात सोल्यूट म्हणजे शुगर. ते काय झालं तुमचं सॅच्युरेटेड सोल्युशन झालं. आता जेव्हा तुम्ही हीट कराल ते ओके तेव्हा काय होणार आहे सोल्यूट डिझॉल्व्ह होणार आहे आणि जादाही जरी अजून जरी तुम्ही सोल्यूट ॲड केलं तरी तो काय होणार आहे सोल्यूट सॉल्व्हंटमध्ये डिझॉल्व्ह होणार आहे सोल्यूट. म्हणजे शुगर जेव्हा तुम्ही पाक करायला घेता तेव्हा काय करता जेव्हा तुम्ही पाक करत असता तेव्हा हीटिंग केल्यानंतर जेवढी जास्त शुगर तुम्ही ॲड करत जाल म्हणजे सॉल्व्हंट म्हणूया आपण त्याला तो काय होत जातो डिझॉल्व्ह होत जातो. ओके. मग एक स्टेज अशी येते की जेव्हा तुम्ही हीटिंग थांबवता ओके जेव्हा ते हीटिंग करत असता तेव्हा काय होत असतं की ती डिझॉल्व्ह झालेली असते. ओके. लिक्विड फॉर्ममध्ये असते सॅच्युरेटेड सोल्युशन हे तुमचं असतं. पण जेव्हा तुम्ही हीटिंग करत नाही ते कूल करता तेव्हा ती शुगर तुम्हाला क्रिस्टल फॉर्ममध्ये दिसते. ओके. सॉलिड मिळते. तसंच आहे हे ते जे सोल्युशन आहे म्हणजे सॅच्युरेटेड सोल्युशन जे आहे ते तुम्ही इव्हॅपरेटिंग डिशमध्ये घेणार आहात आणि ते नॅचरली कूल करणार आहात आणि कूल केल्यानंतर जे क्रिस्टल्स आहेत ते तुम्हाला दिसणार आहेत. ओके. मग ते शायनी क्रिस्टल्स असतील ओके ते तुम्हाला दिसतील. म्हणजे मी इथे कंसात एक वाक्य लिहिलेलं आहे काय तर बिकॉज ऑफ दी सोल्युबिलिटी ऑफ सोल्यूट डिक्रीज इन टेम्परेचर. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट जो आहे तो काय आहे फिल्ट्रेशन. नेक्स्ट पॉईंट काय आहे फिल्ट्रेशन. तर फिल्ट्रेशनमध्ये काय येणार बघा दी क्रिस्टल्स आर देन collected by filtration as a residue while the mother liquor contains suitable impurities. ओके. आता इथे मी पॉईंट लिहिते the crystals are then collected by filtration as a residue. आता जेव्हा तुम्ही ते फिल्टर कराल तेव्हा रेसिड्यूच्या फॉर्ममध्ये ते क्रिस्टल्स तुम्हाला दिसतील. ओके. वाईल दी मदर लिकर contain
सोल्युबल इम्प्युरिटीज, कंटेन्स सोल्युबल इम्प्युरिटीज. आणि ज्या सोल्युबल इम्प्युरिटीज आहेत त्या कुठे जातील, मदर लिकर्समध्ये जातील. त्याला आपण फिल्ट्रेट असं म्हणतो. ओके, म्हणजे जेव्हा तुम्ही फिल्ट्रेशन कराल तेव्हा जे सॉलिड्स क्रिस्टल्स तुम्हाला मिळणार आहेत ते कुठे येतील, फिल्टर पेपरवरतीच राहतील. म्हणजे त्याला तुम्ही रेसिड्यू असं म्हणता. आणि मदर लिकरला काय म्हणता, फिल्ट्रेट असं म्हणता. म्हणजे जे फिल्टर पेपरमधून पास होतो जे सोल्युशन त्याला तुम्ही फिल्ट्रेट असं म्हणता. जो बीकरमध्ये येतो ते त्याला मदर लिकर असं म्हणतात. त्याच्यामध्ये काय येतील, तुमच्या सोल्युबल इम्प्युरिटीज येतील. ओके, म्हणजे फर्स्ट स्टेपमध्ये आपण काय केलं, सॅच्युरेटेड सोल्युशन केलं, बॉइलिंग केलं आपण ते. ओके, त्यानुसार आपण सॅच्युरेटेड सोल्युशन केलं, ते फिल्टर केलं आणि त्यामध्ये आपल्या इनसोल्युबल इम्प्युरिटीज बाहेर पडल्या. ओके, त्यानंतर आपण तेच काय केलं, कूल केलं. कूल केल्यानंतर इव्हॅपोरेटिंग डिशमध्ये घेतलं, ते कूल केलं. कूल केल्यानंतर तुम्हाला क्रिस्टल्स दिसले आणि ते काय केले, पुन्हा फिल्टर केले. आता जे क्रिस्टल्स म्हणजे तो काय आहे तर प्युअर ऑर्गॅनिक सबस्टन्स आहे तुमचा. तो क्रिस्टल्स प्युअर ऑर्गॅनिक सबस्टन्स जो आहे तो रेसिड्यूच्या फॉर्ममध्ये फिल्टर पेपरवरती येईल आणि जो मदर लिकर म्हणजे जे बाहेर पडतील त्याच्यामध्ये काय असतील, तुमच्या सोल्युबल इम्प्युरिटीज असतील. अशा पद्धतीने तुम्ही इनसोल्युबल इम्प्युरिटीज अँड सोल्युबल इम्प्युरिटीज दोन्हीही सेपरेट करू शकता या मेथडने, क्रिस्टलायझेशन ह्या मेथडने. ठीक आहे, तर हे तुम्हाला मोस्ट ऑफ समजलं असेल. तुम्ही पॉईंट इथे लिहून घेतले असतील, पॉईंट लिहून घ्या. त्यानंतर मी ते डायग्रॅमने तुम्हाला रिप्रेझेंटेशन करते. आता हे जे सगळं लिहिलेलं आहे ते आपण डायग्रॅमनुसार मी तुम्हाला दाखवते. ओके, इथे मी डायग्रॅम काढते. आता फर्स्ट काय काढणार आहे ते डायग्रॅम बघा. मी काय घेतलेलं आहे ते एक बीकर आहे. ओके, सपोज बीकर आहे. बीकरमध्ये काय आहे, तुमचा क्रूड सॉलिड आहे. ओके, जे काय असेल ऑर्गॅनिक सॉलिड. ओके, ऑर्गॅनिक कंपाऊंड आहे सॉलिड फॉर्ममध्ये. ते काय आहे, सॉलिड फॉर्ममध्ये आहे तुमचं ऑर्गॅनिक कंपाऊंड. ओके, ते काय केलेलं आहे मी बघा, सॅच्युरेटेड सोल्युशन त्याचं मी प्रिपेअर केलं. इथे मी सॅच्युरेटेड सोल्युशन लिहिलं आहे. हे काय आहे तर सॅच्युरेटेड सोल्युशन आहे. ओके, हा एक बीकर आहे. दिस इज दी सॅच्युरेटेड सोल्युशन. ते काय करणार आहे मी, फिल्टर करणार आहे. ओके, फिल्टर करणार आहे अंडर हॉट कंडिशन. फिल्टर अंडर हॉट कंडिशन. फिल्टर अंडर हॉट कंडिशन. आता हे जे सॅच्युरेटेड इथे लिहिते मी सॅच्युरेटेड सोल्युशन. आता हे सॅच्युरेटेड सोल्युशन कसं केलेलं आहे, मी इथे हॉट हिटिंग केलेलं आहे. ओके, बॉईल केलेलं आहे. इथे लिहिते मी बॉईल. अँड दिस इज दी क्रूड सॉलिड. ओके, क्रूड सॉलिडलाच काय म्हटलेलं आहे, सॉलिड ऑर्गॅनिक कंपाऊंड. क्रूड सॉलिड्स म्हणजे काय तर सॉलिड ऑर्गॅनिक कंपाऊंड मी बीकरमध्ये घेतलं. ते काय केलं, बॉईल केलं. त्याचं मी काय केलं, सॅच्युरेटेड सोल्युशन प्रिपेअर केलं. आणि ते सॅच्युरेटेड सोल्युशन जे आहे ते काय करणार, तुम्ही फिल्टर करणार. फिल्टर अंडर हॉट कंडिशन म्हणजे ते हॉट असतानाच तुम्ही फिल्टर करणार आहात. ओके, आता मी हे फिल्टर करणार आहे. हा काय आहे, तुमचा फिल्ट्रेटिंग फनेल आहे. दिस इज दी बीकर. ओके, हा बीकर आहे. तुम्ही इथे फिल्टर पेपर टाकणार आहात. ओके, आता फिल्टर पेपर हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे लास्ट व्हिडिओमध्ये. आणि जेव्हा तुम्ही जे इन्सोल्युबल इम्प्युरिटीज ज्या आहेत त्या काय राहतील, फिल्टर पेपरवरती येतील. आणि जो तुमचा फिल्ट्रेट येईल तो काय असेल, बीकरमध्ये येईल तो काय असेल तर फिल्ट्रेट असेल. दिस इज दी फिल्ट्रेट. तो बीकरवरती राहणार आहे. ओके, आणि हे काय आहे, तुमचं हॉट सोल्युशन आहे. हे माहिती आहे तुम्हाला. म्हणजे हे जे सॅच्युरेटेड सोल्युशन आहे ते हॉट असतानाच तुम्ही फिल्टर करणार आहात. फिल्टर करणार आहात म्हणजे ज्या इनसोल्युबल इम्प्युरिटीज आहेत त्या फिल्टर पेपरवरती राहतील. आणि इथे सोल्युशन जे पास झालेलं असेल त्याच्यामध्ये काय असतील, सोल्युबल इम्प्युरिटीज अँड सॉल्वंट हे दोन्ही असेल, त्याला तुम्ही फिल्ट्रेट असं म्हणता. ओके, त्यानंतर तुम्ही काय करणार, कूलिंग करणार. कूलिंग कुठे करणार तर इव्हॅपोरेटिंग डिश जी आहे, दिस इज दी इव्हॅपोरेटिंग डिश. ही काय आहे, इव्हॅपोरेटिंग डिश आहे. आता ही पोर्सिलिनपासून बनलेली असते, हे माहिती आहे तुम्हाला. हे काय आहे तर इनसोल्युबल इम्प्युरिटीज. इनसोल्युबल इम्प्युरिटीज. ओके, दिस इज दी इव्हॅपोरेटिंग डिश. आता इव्हॅपोरेटिंग डिशमध्ये हे मी घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला काय दिसतील तर क्रिस्टल्स दिसतील. ओके, काय दिसतील, क्रिस्टल्स दिसतील. कूलिंग केल्यानंतर इव्हॅपोरेटिंग डिशमध्ये तुम्हाला क्रिस्टल्स दिसतील. ओके, क्रिस्टल्स दिसतील या पद्धतीने. त्यानंतर पुढे काय करायचं आहे, तुम्ही फिल्टर करायचं आहे. ओके, मी हे खाली लिहिते इथे. तुम्ही फिल्टर करणार आहात. दिस इज दी फिल्ट्रेटिंग फनेल. दिस इज दी फिल्ट्रेटिंग फनेल. दिस इज दी बीकर. ओके, हा बीकर आहे. आता डायग्रॅम तुम्ही
जरा हे करा. ओके, आता इथे बघा, दिस इज दी फिल्टर पेपर. इथे फिल्टर पेपर आहे. आता हे जे तुम्ही कूलिंग जे सॉलिड आहे, सॉलिड तुम्हाला मिळालेलं आहे, क्रिस्टल्स जे मिळालेले आहेत ते काय करणार, तुम्ही फिल्टर करणार आहात. आणि फिल्टर केल्यानंतर तुम्हाला काय मिळेल, इथे प्युअर सबस्टन्स मिळेल. ओके, प्युअर अँड क्रिस्टलाइन कंपाऊंड. ओके, हे सॉलिड तुम्हाला मिळेल. दिस इज दी प्युअर अँड क्रिस्टलाइन कंपाऊंड. ओके, आणि खाली काय येईल तर फिल्ट्रेट येईल. त्याला तुम्ही काय म्हणता, मदर लिकर असंही म्हणता. दिस इज दी मदर लिकर. आता ह्याच्यामध्ये काय असतील तर सोल्युबल इम्प्युरिटीज असतील. हे जे मदर लिकर आहे त्याच्यामध्ये सोल्युबल इम्प्युरिटीज असतील. आणि हा जो तुम्हाला मिळालेला आहे क्रिस्टल्स, ओके, हे जे सॉलिड मिळालेलं आहे फिल्टर पेपरवरती, ते काय असेल तर प्युअर सबस्टन्स असेल. ओके, प्युअर अँड क्रिस्टलाइन कंपाऊंड तुम्हाला मिळेल. म्हणजे या पद्धतीत तुम्ही इथे काय केल्या, इनसोल्युबल इम्प्युरिटीज सेपरेट केल्या, इथे काय झालं, सोल्युबल इम्प्युरिटीज तुमच्या सेपरेट झाल्या आणि तुम्हाला काय मिळालं, प्युअर अँड क्रिस्टलाइन कंपाऊंड मिळालं. प्युअर अँड क्रिस्टलाइन ऑर्गॅनिक कंपाऊंड तुम्हाला मिळालं. ओके, आता मी काय सांगितलं बघा, ही जी डायग्राम आहे त्याच्यामध्येच हे जे मी लिहिलेलं आहे पूर्ण, ह्या डायग्राममध्येच हे सगळं आहे. ओके, काय फर्स्टला केलं, प्रिपरेशन ऑफ सॅच्युरेटेड सोल्युशन. ओके, प्रिपरेशन ऑफ सॅच्युरेटेड सोल्युशन मी प्रिपेअर केलं. आता जे ऑर्गॅनिक कंपाऊंड आहे त्याला मी क्रूड सॉलिड असं म्हटलं. मी काय केलं, ते बॉईल केलं, सॅच्युरेटेड सोल्युशन त्याचं प्रिपेअर केलं. त्यानंतर काय केलं, फिल्टर अंडर हॉट कंडिशन. तेच काय केलं, मी हॉट असतानाच फिल्टर केलं. जो खाली राहिला पास झाला फिल्टर पेपरमधून त्याला तुम्ही फिल्ट्रेट असं म्हणता. आणि इनसोल्युबल इम्प्युरिटीज तुमच्या फिल्टर पेपरवरती येतील. ओके, आता हे वॉट सोल्युशन असेल. त्यानंतर तुम्ही इव्हॅपरेटिंग डिशमध्ये घेतलं आणि कूलिंग केलं. त्यानंतर पुन्हा फिल्टर केलं. आता जो सोल्युबल इम्प्युरिटीज असतील त्या फिल्ट्रेटमध्ये जातील, म्हणजे मदर लिकरमध्ये येतील आणि तुम्हाला काय मिळेल, ते प्युअर अँड क्रिस्टलाइन कंपाऊंड मिळेल. ओके, म्हणजे जेव्हा तुम्ही कूलिंग करता तेव्हा इथे तुम्हाला क्रिस्टल्स फॉर्म दिसतील, क्रिस्टल्स फॉर्म झालेले दिसतील. ठीक आहे, ह्या पद्धतीने तुम्ही हे काय बघितलं, क्रिस्टलायझेशन ही प्रोसेस बघितलेली आहे. तर इथे आपण थांबूयात. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण नेक्स्ट मेथड बघणार आहोत. थँक्यू.